गोपीचंद नावाचं गाढव हे देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये घेतलंय आणि त्या गाढवाचा धंदा हा दुसऱ्या पक्षातल्या सुसंस्कृत नेत्याला लाथा मारणं हा एकमेव धंदा आहे. शिव्या शाप दिल्याने लोक फार काळ निवडून देत नाहीत टोपीचंद. त्यामुळे तुला आता आमदारकी मिळाली, ईव्हीएम मुळे मिळो, बोनस मिळो, ते तुकडा म्हणून भाजपने टाको, पण तुला ती मिळाली तर ती सत्कारणी लाव, समाजाच्या भल्यासाठी वापर. याचा अर्थ काय की हे मडीच्या बाजारातलं जे गाढव घेतलंय त्या गाढवाला भाजपने सांगितलं त्यालाच लाथ मारायची आणि नंतर भाजपने सांगितलं की आता तू याच्यावर काही बोलू नको, तर बोलायचं नाही. मूळ प्रश्न काय आहे तर तुला भारतीय जनता पार्टी बोलायला सांगते, हा सरळ त्याचा अर्थ आहे. तू तुझ्या समाजाच्या प्रश्नावर बोल. आता तू सत्तेत आहे, शरद पवार, जयंत पाटील साहेब सत्तेत नाही, आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. त्यांच्याकडून तुझ्या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का नाही याच्याबद्दल तू लोकांना सांग ना. तुझ्या इकडे पडळकरवाडीत इंदुबाई पडळकरची जमीन कुठे हडप केली ते सांग. मिरजच्या जमिनीवर गोरगरिबाच्या पहाटे बुलडोजर कुणी चालवलं हे समाजाला सांग. समाजाच्या एसटी आरक्षणाचं काय झालं हे सांग. खोदकी कुणाकडे होती, इंग्रजाचा शेतसारा तुझ्या भागात कोण गोळा करत होतं हे सांग. समाजाची गद्दारी त्यावेळेला कोण करत होतं हे आम्हाला माहितीच नाही. या सगळ्या गोष्टी असं आहे की आपण भंपकपणा करून मोठ्याल्या माणसाला शिव्या द्यायच्या आणि त्यातनं आपल्याला भंपक प्रसिद्धी मिळवायची. हा टोपीचंदचा बेस आहे आणि राजकारणात तोच बेस घेऊन तो सध्या पुढे चालतो. असं आहे की टोपीचंद पडळकरला भंपकपणा करायची सवय आणि आपण प्रसिद्धीत राहिलो नाही की तो अस्वस्थ होतो. आणि मग प्रसिद्धीत यायसाठी काय करायचं तर मग जयंत पाटील साहेबाला शिव्या घाल, पवार साहेबाला शिव्या घाल आणि कुठेतरी बातमीत ये. हा टोपीचंद पडळकरचा आता धंदा झालेला आहे. जयंत पाटील साहेबांच्या जर त्यांच्या कासाला दूध येत नाही तर 2019च्या लोकसभेत तू कशाला त्यांच्या मागे रात्री 2-2 वाजता फिरत होता. लोकसभेचं तिकीट मिळवायला तू त्यांच्या मागे फिरत होता ना. मुळात जयंत पाटील साहेबाला माहितीये दूध कुणाला द्यायचंय. त्यामुळे तुझ्यासारख्या टोपीचंदला त्यांनी जवळ येऊ दिलं नाही. त्याचा राग तुझ्या मनात असेल कदाचित, त्याच्यामुळे तुला झोपेत पण जयंत पाटील साहेब दिसतात. असं आहे की देवेंद्र फडणवीसनी नेत्याच्या नावाखाली आमच्याकडे पाथर्डी तालुक्यात मडीची जत्रा असते धुरडीच्या वेळेला. त्या जत्रेत गाढवाचा बाजार असतो. तर हे गाढवा तिथून मडीच्या जत्रेतून हे गोपीचंद नावाचं गाढव हे देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये घेतलंय आणि त्या गाढवाचा धंदा हा दुसऱ्या पक्षातल्या सुसंस्कृत नेत्याला लाथा मारणं हा एकमेव धंदा आहे. अरे टोपीचंद, तुझा राजकीय जन्म ज्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर झाला, ते धनगर आरक्षण तू कधी एसटीचं मिळवून देणार आहे धनगर समाजाला सांग ना. तू चौदार तळ्याहून निघाला आणि तिथं नवी मुंबईच्या तिथं चंद्रकांत दादांच्या सोबत तुझी एक बैठक झाली, त्याच्यानंतर तुझी आमदारकी झाली. आता तू सत्तेत आहे, देवेंद्र फडणवीस तुझं ऐकतात. मग तुला त्याच्याकडनं तू तुझ्या समाजाचं एसटी मधलं आरक्षण मिळवून घे. जयंत पाटील साहेबाला आणि पवार साहेबाला शिव्या देऊन आरक्षण मिळणार नाही. आणि जयंत पाटलांनी काय केलंय हे वाळवा आणि इस्लामपूरला आणि सांगलीला माहिती आहे म्हणून लोक त्यांना 8-8 टर्म निवडून देतात. वाळवा तालुका हा 30 वर्षापूर्वी दुष्काळी तालुका होता. आज त्या वाळव्यात तिथं 12 महिने बागायती लोक झाली. दोन्ही साईडनी 30 वर्षाच्या पूर्वी पाणी जायचं, पण त्या तालुक्यातल्या जमिनीला पाणी मिळत नव्हतं. जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या वडिलांनी पदयात्रा काढली आणि पाणी संस्था निर्माण केल्या. आज त्या वाळवा तालुक्यातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक घरात शेतकऱ्याकडे ऊस आहे आणि एकरी 150 टनापर्यंत शेतकरी ऊस काढतोय तिथं. आणि त्यांनी कारखाने संस्था उभा केल्यात. त्या 3031 रुपये भाव देतात आणि 15 दिवसाला पहिला हप्ता हा शेतकऱ्याच्या खात्यावर जातो म्हणून लोक त्यांना निवडून देतात. शिव्या शाप दिल्याने लोक फार काळ निवडून देत नाहीत टोपीचंद. त्यामुळे तुला आता आमदारकी मिळाली, ती ईव्हीएम मुळे मिळो, बोनस मिळो, ते तुकडा म्हणून भाजपने टाको, पण तुला ती मिळाली तर ती सत्कारणी लाव, समाजाच्या भल्यासाठी वापर. तुझे संबंध जर असतील तर ते लोकांना शिव्या देण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर, धनगर समाजाचं जे आरक्षणाचा एसटी मध्ये जो मूळ प्रश्न आहे त्याच्यावर घे. नाहीतर जसं तुमच्या पिढ्यापार धंदा आहे लोकांना फसवायचा. खोदकी तू कुणाच्या घरात होती आम्हाला माहित नाही का? इंग्रजाची खोदकी करून इंग्रजाची गुलामी कोण करायचं? पडळकरवाडीत कोण इंग्रजाचा शेतसारा गोळा करून त्यावेळेला इंग्रजाला घेऊन जायचं? ह्या भानगडीत आम्हाला पडायला लावू नको. जयंत पाटलांनी कधीही कुठं पडळकरवाडीतल्या इंदुबाई पडळकरच्या स्वतःच्या भावकीतल्या लोकांच्या जमिनी हडपल्या नाहीत. मिरज मधल्या गोरगरिबाच्या जमिनी ह्या जयंत पाटलांनी इस्लामपूर मधल्या कधी हडपल्या नाहीत. कुणी हडपल्या मिरजच्या जमिनी? इंदुबाई पडळकरची जमीन कुठे हडपली? नानच फाट्याला हातभट्टी कोण विकत होतं?
हे धंदे जयंत पाटलांनी केले नाहीत. आता आमदार झाल्यावर सुधर, जरा समाजाने ज्या अपेक्षेने तुझ्याकडे समाज बघतोय त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर.